महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर दुखवटा हा पाळला जातोय. त्यातच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रति भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भास्कर भगरे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नाशिक येथील एका शासकीय कार्यक्रमात अजित पवारांनी अभिनंदन करून भास्करराव, तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही माझ्या पक्षाचे तालुकाध्यक्ष होता, मंत्रालयात भेटायला या असे आपुलकीचे आमंत्रण दिले. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात भेटीसाठी फोन केला असता त्यांनी उद्या सकाळी 8 वाजता मंत्रालयात या असे सांगितले. सकाळी मंत्रालयात ते नेहमीप्रमाणे वेळेआधी हजर होते. त्यांनी पुन्हा अभिनंदन करीत, काळजी करू नका, सध्या निधीची अडचण आहे, पण तुम्ही सुचवलेली विकास कामे नक्कीच होतील असा शब्द दिला. भगरे यांनी सिंहस्थ निधीतून दिंडोरी व कळवण तालुक्यासाठी विकास कामांची यादी देत पत्र दिले. अजित पवारांनी तत्काळ एका OSDला बोलावून या सर्व कामांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद कशी करता येईल ते पहा असे स्पष्ट आदेश दिले. विधान भवनात जेवायला या, जेवल्याशिवाय जाऊ नका असे बजावतानाच मी तुमच्या हक्काचा आहे, येत जा असे म्हटल्याची आठवण भास्कर भगरे यांनी सांगितली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी.